नमस्कार मित्रांनो, आज आपण कोणता तालुका कोणता आहे? नगर अहिल्यानगर जिल्हा आहे. जिल्हा अहिल्यानगर. तालुका आहे. जवळपास आपलं कामरगाव जवळ हो. जवळ आहे. बघू शकता सध्या विहिरीला जे पाणी आहे, आता हे तुम्ही सांगत होते की हे पाणी तुम्हाला हायस्ट आहे इथं परिसरामध्ये. हो. सध्याच्या कंडिशन सध्याची कंडिशन आपण दादांना एक 2 इंचाचा पॉईंट दिलेला आहे. आता लवकरच तो होईल. आजची तारीख काय? 1 तारीख आहे ना? हो. 1 तारीख आहे आज. आणि 2-3 दिवसाचा रिझल्ट पाहायला मिळेल तुम्हाला किती पाणी मिळतंय. 2 पडदे आहेत. एका पडद्यामध्ये 1 इंच पाणी आहे आणि दुसऱ्यामध्ये 2 इंच पाणी आहे. आता त्यातला आपल्या प्रारंभात किती आहे? आपण 500 फुटाची डेप इथं दिलेली आहे. तुमचं नाव काय? कारले संदीप बाळासाहेब. बाळासाहेब कारले. हो. एकदा दाखवा तिथूनच दाखवा. नमस्कार. आज दिनांक 8 मे 2026 आणि कामरगाव सुपा या शिवारातील हा पॉईंट आहे. शेतकऱ्याची पहिली पाण्याची परिस्थिती तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळाली आणि आता सध्या 40 फुटावरील पाण्याची टेस्टिंग झालेली आहे. जवळपास 1.5 ते 1 इंच पाणी वरच्या डेप्थचं चालतं आहे आणि खाली दुसरी लाईन तुटलेली आहे. शेतकऱ्याकडे पंप सोडण्यासाठी बाकी कनेक्शन अवेलेबल नसल्यामुळं टेस्टिंगचा व्हिडिओ तर मी टाकलेला नाही. शेतकऱ्याचा नंबर या ठिकाणी या व्हिडिओमध्ये देतो. आता पूर्णतः कामरगाव सुप्याचा जो काय आजूबाजूचा परिसर आहे तो ड्राय एरिया आहे. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये अख्ख्या तेवढ्या वस्तीमध्ये त्यांना जे काही पाणी अर्धा इंच लागलेलं आहे तेच ते खूप समजतात. शेतकऱ्यांनी ज्यांना पाणी मिळालं आहे त्यांनी एकच गोष्ट लक्षात ठेवा की आज मिळालेलं पाणी हे दुसऱ्याच्या शेतातील झाडामुळे तुम्हाला मिळालेलं आहे. त्यामुळे आपलं पाणी स्वतः तयार करण्यासाठी तरी आपल्या स्वार्थासाठी तरी एक पिंपळाचं आणि औदुंबराचं झाड मी ज्या ठिकाणी सांगितलेलं आहे त्या ठिकाणी लावावं आणि बांधाला लिंबाची झाडं ही आपण जोपासावीत किंवा तोडलेली असतील तर लावावी. बाकी